आम्ही ना बाबूचं नावाचं डिस्कशन करतोय की नाव काय ठेवायचं. 12व्या दिवशी ठेवतात ना, ते घंटी वाजतेय. इथं बाबू जोडून आम्हीच खेळतोय. तुम्ही ना कमेंट मध्ये सजेस्ट करा की बाळाचं नाव काय ठेवायचं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमदन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आधी आम्ही 8 जण ब्लॉग मध्ये येत होतो, आजपासून 9 जण येणार आहेत ब्लॉग मध्ये. स्वीटी इथं झोपली आहे, मंटू पण उठली आहे, दादा पण उठलाय. नाश्त्यासाठी मम्मीने पोहे बनवले, चाय बनवलाय. मम्मी आज पोहे कमी आहेत तुमच्यासाठी. बंद करू? हा दे मला, मी रेडी झालोय. फक्त आता नाश्ता करायचा, अजून निघायचंय कॉलेज साठी. माझा चाय नाश्ता झालाय. मी आता चाललोय कॉलेजला. मी मोस्टली आता ट्रेननीच ट्रॅव्हल करतो, बसने नाही जाते. मी अजून माझा क्लासमेट आहे, तर ट्रेननी थोडं सोपं पडेल, त्यामुळे ट्रेननी चाललोय. आज जसं की ईद आहे, पूर्ण रोड बंद होता, कारण आज ईद आहे, त्यामुळे त्यांना नमाज वाचायची होती. सगळ्या मुस्लिम भावांना बहिणींना माझ्याकडनं ईद मुबारक. ठीक आहे, आज मस्त एन्जॉय करा तुम्ही. बघा, चला जाऊ आपण. मी घरी आलोय कॉलेजमधून. येऊन ना हुडी काढली, कारण गरम एवढं होत होतं ना, काय सांगू. हुडी काढली, टी शर्ट घातलंय, तिथे बाबूला झोपवलंय, वहिनी जेवतायत. फॅन बंद केलाय, कारण फॅन नकोय बाबूला, त्याला सर्दी झाली आहे ना, त्यामुळे. इथं वहिनीला गरम होतंय, तर दादा हवा मारतोय. बाबूला नको मारू, उठेल मग तो. काय दे, तू जेवलीस का? काय? कधी जेवलो? किती खोटं बोलतोय, किती किती खोटं बोलतोय. खोटं बोलतोय, खोटं बोलतोय. मम्मी मी येऊन जेवलोय का? मग अरे तू स्वप्नात आहेस वाटतंय, झोपेतून उठलायस. हा हा, मग राईस आण, भूक लागली मला. आरामशीर खावा. आता मी जेवायला घेतलंय, डाळ भात, मेथी भाकर, लोणचं. सुटी सुटी एवढी गप्प काय? स्वीटी एवढी शांत शांत काय? सकाळी नाश्ता करून गेलो होतो, पण ते जिरलं. आता वाजले 3, आता जेवायला बसलोय. तर चला मग फटाफट आता जेवून घेऊया. शी शी टॉयलेट गेले, शी टॉयलेट गेले. बरं झालं तिकडे बांधलं नाही. काय रे, टॉयलेट करतो? हा, टॉयलेट करतो का? आधीच करता येत नाही का? रडायला लागलं. रडायला लागलंय. हे उठ ना, साफ कर ना. फक्त मोबाईल मध्येच लागलाय पप्पा सारखा. हा, हे चुप. बरं झालं ते हे झालं नाही, माहिती का, ते नाही लावलं मोठ. चेंज करायला लागली मम्मी, 2-2 मिनिटाला चेंज करायला. बार बार कपडे चेंज करायला लागतात त्याचे. 2-2 मिनिटाला टॉयलेट बाथरूम करतोय. रात्री पण तसंच करत होत. पप्पा आले तर रडायला लागला ना. टॉयलेट. ए बाबू, ए बाबू, ह्याच्या हाताला असं काय आहे स्किन वरती? मेलेले सेल्स आहेत, स्किन सेल्स, ते सगळे निघताय. आंघोळ नाही केली? आंघोळ केली का रे? ए, आंघोळ केली का? गोरा गोरा दिसतंय हात, हात गोरा गोरा दिसतंय. दादा ना मध्ये मध्ये गाणे चालवतोय, कारण माझ्या व्हिडिओ मध्ये कॉपीराईट लागायला. बघा,
अरे तू एका मुलाचा बाप झालायस आता तरी सुधर. हा, लहान मुलासारखा नको करू. दूध आणायला दादा जात नाहीये बघा. चल बाबू आपण जाऊ. आम्ही ना बाबूचं नावाचं डिस्कशन करतोय की नाव काय ठेवायचं. 12व्या दिवशी ठेवतात ना का ते? 6 महिन्यांची होते, 12 महिन्यांची, काही 12. किती? 1 वर्षाची पण कुंकुम बारसं करते बर्थडे सोबतच. 1 वर्ष? कुंकुम नावाने आवाज देते. काय? जाऊ दे आपण आताच ठेवू. हा. नावाचे काशी करून तुम्ही ना कमेंट मध्ये सजेस्ट करा की बाळाचं नाव काय ठेवायचं. वहिनी तर वेगवेगळं नाव सांगतायत. तुम्ही पण सजेस्ट करा. कमेंट मध्ये सांगा ना चांगली चांगली नाव. तुला काय वाटतं, तुला काय ठेवायचं? मला काय काय म्हणू? मला लक्षातच येत नाहीत नाव. हा ना, आपल्या इथे सगळे कॉमन झालेत नाव. हा, सगळे आता नवीन नाव जे आहेत चांगले चांगले ते कमेंट मध्ये सांगा, म्हणजे तेच नाव ठेवायचं. आमच्या बाबूचा बघा फोटो. आमचा बाबू थोडा ऍज इट इज थोडा असं दिसतोय. हा झोपल्याला फोटो आहे. हा, असंच दिसतोय थोडं असंच थोडं. बसतो आमचा बाबू पण. ए, तुझी ड्युटी लावली आहे ना मी इथे. तिथं बाहेर काय करतेस? काय बघितलंय ना? मग बघितलंय ना रे दुपारी येतो ती चाटायला त्याला. बाबूला. आम्ही ना आता चाय प्यायला बसलोय. आता सगळे नावच डिस्कशन करतायत की नाव काय ठेवायचंय. मी नाव सजेस्ट केलंय ना. मी जे नाव सजेस्ट केलंय ते चांगलंय. मी कुठंच जास्त बघितलेलं नव्हतं. हा. ते नाव आम्ही तिला हे केलंय. विदिशा ना, हा, मी छान जास्त नाव आहे ते पण. मला पण लय आवडलं नाव म्हणून मी ते हे केलं. मी जे नाव सजेस्ट केलंय ना खूप चांगलं नाव आहे. आणि मी हे की सगळ्याला आवडलेलं नाव आहे ते. हा, सगळ्या म्हणते मस्त नाव वाटतं. हा तर थोडा येडा वाटतोय मुलगा झाला तेव्हापासून. ते बाजूला खाट होता ते माणसाचा. का? बघितलंय ना. हे बघा लहान बाबूला काय वाजव वाजव. केलाय 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 केलाय. पाय सर बाबू. कसला लागेल. इथं बाबू जोडून आम्हीच खेळतोय. अरे करतोय तो. नाही ना. ए पाय मार चल. मार मार मार. कमॉन कमॉन कमॉन. मार पाय. त्याला कळतंय, त्याला सेन्स होतंय. जेवण बनून झालंय, कळत जेवायचं. मार. अजिबात चाय सोडून बसते बाबूला. मस्त आहे यार हे बघा. मस्त आहे खेळणे. इथं लाईट पेटती, आवाज येतोय. हा, इथे घंटी वाजतीये. ना भारी आहे ना. मित्रांनो, हे दादाच्या मित्रांनी गिफ्ट केलंय बाबूसाठी. आता बाबूला आतमध्ये झोपवलंय. तर चला मग वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.